नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, प्रेम प्रकरणातून मृत्यू, आता हा फॉर्म्युला आपल्या देशात खूपच जास्त गाजताना दिसत आहे. केतन अग्रवाल हत्याकांड असेल किंवा इतरही अनेक प्रकरणं आहेत जे लग्न, प्रेम प्रकरणं, रिलेशन्स ह्याच्यामधनं होताना आपल्याला दिसून येतात. पण एक धक्कादायक प्रकार ज्याला पार्श्वभूमी ही प्रेमाचीच आहे, असा महाराष्ट्रात घडलेला आहे, ज्याच्यामुळे खरं पाहायला गेलं तर खूप मोठी गोष्ट आहे. एक SRPFचा जवान स्वतःला राजभवनात, जे राज्यपालांचं अधिकृत निवासस्थान आहे, अशा ठिकाणी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून स्वतःला संपवतो. त्यामागे कारण प्रेम प्रकरणाचंच आहे. ही खूप धक्कादायक गोष्ट आहे. SRPFचा जवान कौस्तुभ सांगळे. कौस्तुभची आई लहानपणीच गेली. कौस्तुभ मूळचा नाशिकचा, अतिशय हुशार, होनहार मुलगा, मेहनती मुलगा. जिद्द होती की मी डिफेन्समध्येच जाणार, डिफेन्समध्येच करिअर करणार, हे ठरवून त्याने मेहनत करायला सुरुवात केलेली. कौस्तुभच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण सावत्र आई त्याला ते प्रेम किंवा तो जिव्हाळा देऊ शकली नाही जी सख्खी आई देते. कालांतराने कौस्तुभच्या वडिलांचं सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष होत होतं, अशी चर्चा आहे. त्यामुळे कौस्तुभने स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं. परीक्षा दिल्या, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा दिल्या आणि 2024 साली त्याला यश आलं आणि त्याचं SRPF मध्ये सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्याची पोस्टिंग झाली आणि अलीकडेच, अगदी अलीकडच्या काळामध्येच त्याची पोस्टिंग मुंबईतल्या राजभवनात सुरक्षा सिक्युरिटीमध्ये झालेली होती. काही महिन्यांपूर्वीच त्याने ती स्वीकारली होती आणि तिथे तो तैनात झालेला होता. आता या दरम्यान कौस्तुभच्या आयुष्यात एक प्रेयसी होती. प्रोफेशनल रिलेशन्स आधी होते, कारण ती तरुणी सुद्धा पोलीसमध्येच कॉन्स्टेबल. त्यांची ओळख झाली, मैत्री झाली, नंतर प्रेमात रूपांतर झालं. दोघेही प्रेमात होते. मुंबईला पोस्टिंग झाल्यानंतर मग यांच्या प्रेमात अजून वाढ झाली आणि कालांतराने आता सिलेक्शन होऊन आपण 2 वर्षांपासून पोस्टिंगवरती आहोत वगैरे, लग्न करण्याचं योग्य वय आहे. त्यामुळे कौस्तुभने त्या गर्लफ्रेंडला, प्रेयसीला लग्नाबद्दल बोलला की आपण आता लग्न करूया. इथेच पहिला धक्का कौस्तुभला बसला, कारण की त्या तरुणीने जिच्यासोबत इतक्या दिवसांपासून, महिने वर्षभरापासून प्रेम संबंध होते, तिने लग्नास साफ नकार दिला. आता तिने का नकार दिला, काय कारण होतं, याबद्दल तपास सुरू आहे. आपण असं समजूया की लग्न करणं किंवा न करणं, कोणाला पसंत न करणं, हा आपला वैयक्तिक विषय आहे. आता तिने लग्नास का नकार दिला ते आपल्याला आताच बोलता येणार नाही, त्याबद्दल तपास सुरू आहे. पण ती म्हणाली आपण लग्न नाही करणार. कौस्तुभला धक्का बसला आणि तिथून आयुष्यात डिप्रेशनमध्ये जाण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला. त्याने अनेकदा तिला फोनवरती बोलला, भेटून बोलला, कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण ती युवती, ती महिला कॉन्स्टेबल, ती लग्न न करण्यावरती ठाम होती आणि कौस्तुभ हा हळूहळू खचत गेला. कालांतराने त्या तरुणीच्या घरच्यांनी तिचं लग्न एका दुसऱ्या पुरुष कॉन्स्टेबल सोबत जमवलं. पाहण्याचा वगैरे कार्यक्रम झाला, त्या कॉन्स्टेबलने तिला पसंत केलं आणि तिचं लग्न त्याच्यासोबत ठरलं. हा दुसरा मोठा धक्का कौस्तुभसाठी. कौस्तुभने परत तिला समजवण्याचा प्रयत्न केला की लग्न जमलेलंच आहे, अजून झालं नाहीये, तू आत्ताही विचार कर, आपण लग्न करूया वगैरे वगैरे. पण ती तरुणी लग्न करण्याला कौस्तुभ सोबत ती तयार नव्हती. कौस्तुभने मग पुढचं पाऊल उचललं आणि ज्याच्या सोबत तिचं लग्न ठरलं होतं त्या पुरुष कॉन्स्टेबलला याने कॉन्टॅक्ट केला. तिला त्याच्या आणि तिच्या संबंधाबद्दल सांगितलं की आमचे प्रेम संबंध आहेत, मला तिच्याशी लग्न करायचं आहे वगैरे वगैरे. तो पुढचा पोलीस कॉन्स्टेबल तो म्हणाला की ठीक आहे, जो इतिहास होता तो प्रत्येकाचा असतो, मला त्याच्याने काही फरक पडत नाही, पण आता आमचं लग्न जमलेलं आहे, मला ती आवडलेली आहे, त्याच्यामुळे मी तिच्यासोबत लग्न करणार. हा तिसरा धक्का कौस्तुभसाठी, की त्याला वाटलं होतं आपण प्रेम संबंध सांगितल्यानंतर तरी तो मागे हटेल आणि आपण लग्न करू शकतो. त्याने पुढचं पाऊल उचललं आणि आपले आणि त्या महिला कॉन्स्टेबलचे काही पर्सनल फोटोज, ते कसे आहेत काय आहेत माहीत नाही, पण उल्लेख पर्सनल फोटो, खाजगी छायाचित्र, हे त्या पुरुष कॉन्स्टेबलला पाठवून दिले. त्याला वाटलं हे बघून तो
आता तर नक्कीच म्हणेल की मला हिच्यासोबत लग्न करायचं नाहीये. इथे पुढचा धक्का भेटला त्याला आश्चर्यकारकरित्या. तो म्हणाला ठीक आहे हे सगळं, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, यापुढे तिलाही मी खूप आवडलं, आम्ही दोघं कमिटेड आहोत आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत. जो काही इतिहास होता तो होता, ते जाणून घेण्याची मला गरज नाही. आता कौस्तुभला खूपच जबर धक्का बसला, कारण हे त्याचं शेवटचं पाऊल होतं. ह्याच्यानेच ते लग्न तो मोडण्याचा प्रयत्न करत होता, पण ते काही मोडलं नाही. आणि मग कौस्तुभ पुरता डिप्रेशनमध्ये गेला. 6 जुलैला संध्याकाळी 6 वाजता तो राजभवनावरती आपल्या ड्युटीवरती आला. शिफ्ट चेंज झाली होती, तो ड्युटीवरती तैनात झाला. 8:30 वाजेच्या सुमारास गेट जवळच असलेल्या रेस्ट रूम किंवा सुरक्षा रक्षकांसाठी जी खोली असते तिथे तो आत गेला. सोबत दुसरे सुद्धा गार्ड तिथे तैनात होतेच. अचानक 8:30 वाजता गनशॉट, बंदुकीची गोळी चालण्याचा आवाज आला. तो आवाज त्या खोलीत आला होता. आजूबाजूचे कॉन्स्टेबल पळत गेले, सुरक्षा रक्षक जे होते ते पळत गेले. त्यांनी पाहिलं की कौस्तुभने SLR म्हणजे स्वतःच्या सेल्फ लोडिंग रायफलने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतलेली होती. त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली, रुग्णवाहिका बोलवण्यात आली, हॉस्पिटलला त्याला शिफ्ट करण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. मित्रांनो, प्रेमसंबंध, लग्न न झाल्यामुळे डिप्रेशन, त्यातून या एका होनहार जवानाने स्वतःला राजभवनात राज्यपालांच्या निवासस्थानी ऑन ड्युटी स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या केली. अतिशय धक्कादायक, अतिशय वेदनादायक हा प्रकार होता. पोलिसांनी अकस्मातची नोंद घेतली आहे आणि सर्व काही तपास आता सुरू झालेला आहे. ती तरुणी कोण होती, समोरचा व्यक्ती कोण होता, चॅट्स वगैरे वगैरे सगळं काही तपासण्यात येईलच. तपासून कोण दोषी सिद्ध होतो कोण नाही ते आपण आत्ताच काही बोलू शकत नाही. पण शेवटी प्रेमाचा अंत असा होणं, प्रेम हे खूप सुखद असतं प्रत्येकाच्या आयुष्यात, पण त्याचा अंत असा काही होणं हे खरोखरच धक्कादायक आहे. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे नक्की कमेंट करून कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.